स्वागत आहे यूट्यूब चॅनल 4G स्कूलमध्ये. आपण आज अभ्यासणार आहोत इयत्ता 7वीचा मराठी विषय आणि पाठ क्रमांक जी आहे तो कविता आहे ती आहे मधमाशी 6 नंबरची. याचे आपण प्रश्न उत्तर पण आज पाहणार आहोत. प्रश्नांची उत्तरे अपन आज अभ्यासणार आहोत. क्वेश्चन आंसर हम आज पढ़ने वाले हैं. अगर आपने इस पाठ को नहीं पढ़ा है, इस कविता को नहीं समझा है, तो हमारे यूट्यूब चैनल 4G स्कूल में अब जाके वहाँ से देख सकते हो. प्लेलिस्ट में आपको पाठ नज़र आएगा जो कविता समझिए, फिर आके क्वेश्चन आंसर छुड़ाने की कोशिश कीजिए. तो चलते हैं क्वेश्चन आंसर की ओर. चला प्रश्न उत्तर आपण पाहू. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिसतील. प्रश्न क्रमांक 1 स्वाध्यायामध्ये तो आम्ही तुम्हाला पूर्ण सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 शब्दांशी खेळूया हा पण आम्ही तुम्हाला सोडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जे शब्द आहेत शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा हा पण तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी प्रकल्प पण आम्ही कसा लिहायचा तो समजून सांगितलेला आहे. तर बने रहिए आखिरी तक इस वीडियो में ताकि आपको पूरा स्वाध्याय किस तरह से हल करना है ये समझ में आए और आपको आसानी हो अपने क्वेश्चन आंसर लिखने में. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 खालील प्रश्नांची उत्तरे 1-2 वाक्यात लिहा. 1-2 लाइन में आंसर लिखिए. सकाळी उठल्यावर मधमाशी काय करते? सकाळी उठल्यावर मधमाशी मध गोळा करायला जाते. सवेरे उठे बाद जो मक्खी थी शहद की क्या करती है? उठे उठे शहद जमा करने वो चले जाती है. ऐसा उसका उत्तर है. नंबर 2 जो आ है देखिए. मधमाशीला आळस ठाऊक नाही असे का म्हटले आहे? उत्तर मधमाशी दिवसभर कष्ट करून मध गोळा करते. ती ऊन थंडी याची पर्वा न करता सतत उद्योग करते म्हणून तिला आळस ठाऊक नाही असे म्हटले जाते. मतलब वो हमेशा काम करती रहती है, बारिश हो धूप हो या ठंडी हो कभी रुकती नहीं, अपना काम हमेशा चालू रखती है, इसलिए उसको आलसी या कामचोर नहीं कहा जाता है. ऐसे इसको उसका उत्तर है. ई मधमाशी मधाची साठवण कोणत्या प्रकारे करते? उत्तर मधमाशी का जो है किस तरह से शहद जमा करती है? उत्तर मधमाशी थेंब थेंब मध साठवते. गोड मध सगळा निपटून घेते व जपून ठेवते. मतलब जो पूरा जो मीठा मीठा जो शहद होता है जमा करती है और गोड़ गोड़ मध थेंब थेंब मतलब बूंद बूंद जमा करके एक जगह पूरा साचती है, साचवण करते किंवा साठवून ठेवते. ई मधमाशी पासून आपण कोणता बोध घ्यायला पाहिजे? मधमाशी से हमने क्या सीखवण लेनी चाहिए? उसका उत्तर है दुसऱ्याचा थोडा गुण जरी मिळाला तरी त्याचा नेहमी संग्रह करावा. कुणालाही सद्गुणाची शिकवण द्यावी हा बोध मधमाशी पासून अपन घ्यायला पाहिजे. मतलब थोड़ा सी भी उसके पास किसी के पास अच्छी कोई बात है तो हमने वो ले लेनी चाहिए, उसको ऑब्जर्व करना चाहिए, सीखना चाहिए और हमेशा सबको अच्छी ही बातें सिखाना चाहिए. ये बोध हमने मक्खी से लेना चाहिए. शहद के यहाँ पे समझाया गया है. प्रश्न क्रमांक 2 खालील दिलेल्या वाक्यांशी संबंधित मुद्दे पाठाच्या आधारे लिहा. आपको एक वाक्य दिया गया है, उसके हिसाब से आपको छुड़ाना है. मधमाशीची कामे करण्याची पद्धत आपको लिखना है. मधमाशी जो है किस तरह से काम करती थी. सवेरे सवेरे उठती थी वो, सकाळी उठून मध गोळा करायला जाणे, दिवसभर कष्ट करने, गोड़ गोड़ मध निपटून घेने मतलब जमा कर लेने का, और आखिरी में थेंबे थेंबे मध साठवून जपून ठेवणे. मतलब क्या काम करती थी? सवेरे सवेरे उठती थी, शहद गोला करने चल जाती थी, दिन भर मेहनत करती थी शहद जमा करने के लिए, मीठा मीठा शहद जमा करके लाती थी और उनको बूंद बूंद करके एकदम बड़ा सा शहद का छत्ता बनाती थी. इस तरह से वो अपनी कामें करती थी. प्रश्न क्रमांक 3 कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून मधाचा उपयोगाविषयी अधिक माहिती मिळवा. यहाँ पे आपको जो शहद था उसकी किस तरह से मालूमात अपने फैमिली में यूज़ करते हैं उसकी मालूमात लीजिए और बताइए थे. यहाँ पे कुछ टोटल 15 पॉइंट्स हमने आपको बताए हैं जो शहद के बारे में आपको मालूमात देंगे. वो क्या क्या महत्वपूर्ण जानकारी आपके लिए है. नंबर 1 पहा
मधामध्ये विटॅमिन ए, बी, सी, आयरन, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, आयोडीन असते. रोज मध खाल्ल्याने शरीरातील शक्ती स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो. नंबर 2, कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते. नंबर 4, रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे. नंबर 5, हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचवण्यासाठी मध खाल्ले पाहिजे. नंबर 6, रोज मध खाल्ल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो. नंबर 7, मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू, मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. हे 7 उपयोग आपण पाहिलेले आहे. पुढचे उपयोग पाहू. उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट साफ हलके राहते. नंबर 9, पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यास फायदा होतो. नंबर 10, चेहरा कोरडेपणा दूर करण्यासाठी मध साय बेसन उठणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. त्यामुळे चेहरा चमकेल. नंबर 11, रोज मध खाल्ल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात. नंबर 12, मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यास मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे इत्यादी विकारामध्ये मध प्रभावशाली आहे. नंबर 13, टोमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात 1 चमचा मध टाकून रोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठाचा त्रास दूर होतो. नंबर 14, मध हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्धी रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किंवा जखमेला लावल्यास फायदा होतो. 15, मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यास उपयोगी ठरतो. अशा प्रकारे आम्ही आपल्या जो परिवारामध्ये अपने जो फैमिली में मध किस लिए उपयोग में लाया जाता है, किस तरह से उसको यूज़ किया जाता है, इसकी मालूमात हमने आपको 15 पॉइंट्स में दी है। इसके अलावा आपको कोई मालूमात होंगी तो आप लिख सकते हो या फिर इसको शॉर्ट करके जितने आपको ज़रूरत है उत्तर किताब से लिखिए। प्रश्न क्रमांक 4, निसर्गातील खालील घटकांकडून तुम्ही कोणता गुण घ्याल ते लिहा। जो नैसर्गिक चीज़ें हैं उनसे क्या सीखना चाहिए। यहाँ पे आपको 6 पॉइंट्स दिए हैं। नदी, मुंगी, सूर्य, चंद्र, पर्वत, वृक्ष। नदी सतत वाहत राहून तहान भागवते, वो हमेशा बहती रहती है और लोगों की प्यास बुझाती है। इसका कौन सा गुण है? हमेशा काम करते रहना, सातत्य है काम में उसके और वो कभी रुकती नहीं है। मुंगी एकाच ओळीत चालतात, शिस्तप्रियता उनके पूरे हलचाल में, उनकी एक्टिविटी में दिखाई देती है। वो नियम के हिसाब से काम करते हैं और एक ही हिसाब से चलते रहते हैं। सूर्य प्रकाश देने, हमेशा देने का काम करता है। दातृत्व है, मतलब वो देने वाला है। 4, चंद्र चांदने देतो। शीतलता व सौंदर्य, मतलब ठंडक देना उसका काम है। पर्वत एका ठिकाणी स्थिर, अचलता व दृढ़ता, कोई भी काम में दृढ़ता बहुत जरूरी है। नंबर 6, वृक्ष फळे फूले सावली देतो। परोपकार, हमेशा दूसरों के ऊपर उपकार करते हैं। ये चीज़ें हमने इनसे सीखनी चाहिए। कोणता? सातत्य, शिस्तप्रियता, दातृत्व, शीतलता व सौंदर्य, अचलता व दृढ़ता, परोपकार हे गुण आपण नैसर्गिक घटकापासून घेतले पाहिजे। खेळूया शब्दांशी। खालील यादीतून दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा। आपको नीचे यादी दी गई है, इनके विरुद्धार्थी शब्द आपको लिखना है। उद्योगी मतलब हमेशा काम करने वाला, उसका उपयोग, उसका विरुद्धार्थी शब्द आएगा निरुद्योगी आणि आळशी। गुण मतलब क्वालिटी, उसका ऑपोजिट वर्ड आएंगे अवगुण किंवा दुर्गुण। अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे। खालील शब्दात काही अंक लपलेले आहेत ते शोधा
वो लिखा। उदाहरणार्थ साठवणे मतलब 60, 60 आपको दिख रहा है यहाँ पे पहले। विचार 1 कर, 7 पुते, 40 गाव, नितीन, आठवडा, सहान, 5 पुते, 9 वारी अशी शब्द तुम्हाला दिलेले आहे। पाहू कोणते कोणते अंक याच्यात लपलेले आहे। अंक मतलब नंबर्स। विचार 4, यहाँ पे 4, 1 कर 1, 7 पुते 7, 40 गाव 40, नितीन 3, आठवडा 8, सहान 6, 5 पुते 5, 9 वारी 9 अशा प्रकारे याच्यात अंक लपले होते। आपण ते पाहिलेले आहे। 9 इथं दिसतात, 5, 6, 8, 3, 40, 7, 1 आणि 4 अशा प्रकारे आपण हे लपलेले अंक याच्यातले शोधलेले आहेत। खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा। उदाहरणार्थ मद मामी शीद ऐसा लिखे आला है यहाँ पे, तो उसका सही वर्ड बनेगा मद माशी, मध माशी ऐसा वर्ड बनेगा। साव नट लिखे आला है इसका, तो सही वर्ड आएगा 61। उठाक लिखे आला है, ठाऊक आएगा उसका सही वर्ड। साड़िक लिखे आला है, सकाली ऐसा उसका वर्ड आएगा सही तरीके से लिखना है। तो इस तरह से हमने मधमाशी के जो पूरे क्वेश्चन आंसर हैं आपको हल करके बताए हैं। आपको अगर इसके अलावा कुछ और प्रोजेक्ट चाहिए तो हमको कमेंट्स में बिल्कुल बताइए, और हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें, और अपने दोस्तों में इस वीडियो को शेयर कीजिए, और इस वीडियो को लाइक करना ना भूलें ताकि हमारा भी हौसला अफजाई हो और हमें भी वीडियो बनाने में मज़ा आए। तो बने रहिए हमारे यूट्यूब चैनल 4G स्कूल में ताकि आपकी पढ़ाई इसी तरह जारी रहे।